मी सुरुवातीला अतुल शेटला आपणा सर्वांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये ज्या मुलांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्या सर्व मुलांना इथं आपण बोलावलं। इयत्ता 10वी नंतर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये नेमकं पुढं काय करायचं आहे याबद्दलचं मार्गदर्शनसुद्धा या ठिकाणी आपण करणार आहोत। खरं तर मुजावर साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं आपल्या सगळ्यांच्या समोर विचार मांडले। इयत्ता 10वीला प्रथम क्रमांकाचा मान आपल्याला जर मिळाला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं नेमकं पुढं काय होता येईल। मी अतुल शेट 15 तारखेला जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागामधल्या जवळपास 18 शाळांना भेटी दिल्या, सकाळी 9 ते सायंकाळी 4:30-5 वाजेपर्यंत, आणि बऱ्याचशा मुलांच्या बरोबर त्या ठिकाणी मी बोललो। तर इयत्ता 1लीपासून 4थीपर्यंतच्या अनेक मुलांशी गप्पा मारताना चर्चा करताना त्या मुलांच्या मनामध्ये जे काही इच्छा आणि आकांक्षा मला पाहायला मिळाल्या की दुसरीचा विद्यार्थी धिटाईनं त्या ठिकाणी उभा राहतो आणि सांगतो की मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये एखादा मुलगा सांगतो मला शिक्षक व्हायचे, कोण सांगतो मला पोलीस व्हायचे, कोण सांगतो मला फौजी व्हायचे, कोण डॉक्टर व्हायचे म्हणून सांगतो, आणि एखादी हुशार मुलगी त्या ठिकाणी पुढे येते आणि ती सांगते साहेब मला या तालुक्याच्या तहसीलदार पदापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। म्हणजे 4थीपर्यंतची मुलं जर हा विचार त्या ठिकाणी करू शकतात तर तुम्ही आता त्याच्या फार पुढं आलेला आहात। आणि म्हणून आता जगताप सरांचं तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळणार आहे, नेमकं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायचे। आणि पालकांना माझी विनंती राहील की कुठलाही निर्णय आपल्या मुलांच्यावरती आपण लादू नका। त्यांची बौद्धिक क्षमता जी आहे आणि त्यांची जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीला आणि बौद्धिक क्षमतेला अनुसरून जर त्यांना निर्णय घ्यायला आपण स्वातंत्र्य दिलं तर निश्चितपणे मुलं मोठे आयुष्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतात। हा एक माझा त्या ठिकाणचा अनुभव आहे। शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये बुद्धी ही आता त्या तीव्रता त्या ठिकाणी आपल्याला समजायला लागलेली आहे, आणि या दृष्टिकोनातून असं मार्गदर्शन जर आपण विद्यार्थ्यांना केलं तर निश्चितपणे आपण हे जे काही कार्यक्रम ठेवला याचं खऱ्या अर्थानं फलित होईल असं या ठिकाणी मला वाटतं। मी फार लांबलचक न बोलता अतुल शेठ तुम्हाला तुमच्या सर्व सहकाऱ्यांना विशेष करून सुरजभाऊ वाजगे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींना मनापासून धन्यवाद देतो। एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला आणि एवढ्या मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी आणि पालक आले, तुमचंही मनपूर्वक स्वागत करून इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या भावी जीवनासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो।